रेटीवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या माध्यमातून आज करमाळा येथे एक बैठक झाली. बैठकीच्या बैठकीच्या मागचं काय कारण होतं आज? रेटीवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीने या 40 गावामध्ये जो मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे त्याबाबतची सर्व माहिती चर्चा सर्व गावांमध्ये पोचलेली आहे. तर मधल्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यामुळं त्याच्यावरचं जे काही प्रत्येक गावागावी मीटिंग किंवा आमच्या ज्या सभा होत होत्या त्याच्यामध्ये खंड पडलेला होता आणि म्हणून आम्ही पुन्हा या संघर्ष समितीचे प्रमुख गावचे जे सरपंच आहेत त्यांची एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आम्ही पुढच्या नियोजन कसं करता येईल, काय करता येईल याबाबतचा चर्चा केलेली आहे. मीटिंगमध्ये काय ठरलं? मीटिंगमध्ये सर्वांमध्ये असं ठरलेलं आहे की आपण या 40 गावांचा जो आपण ठरवलेला मतदानावर बहिष्कार आहे तो कायम ठेवायचा आहे. यामध्ये आमच्या मागण्या म्हणजे रेटीवाडी उपसा सिंचन योजनेचं काम सुरू झाल्याशिवाय कोणत्याही मतदानावरती बहिष्कार टाकायचाच आहे, कोणत्याही प्रकारचं मतदान करायचं नाही याबद्दलचा निर्णय जो कायम ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही ग्रामस्थांपर्यंत 40 गावातील ग्रामस्थांपर्यंत हा तुमचा मुद्दा आधीच सभांच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे, परंतु आता नवीन कुठल्या पद्धतीनं मतदान करू नका म्हणून काय नवीन पद्धत वापरणार आहे? आम्ही आता याच्यामध्ये या संघर्ष समितीमार्फत जी काही माहिती सर्व आपण घेतलेली आहे की हा याच्यामध्ये जे आपलं माहिती घेऊन त्याच्यामध्ये या लोकांपर्यंत जी पोहोचवलेली आहे ती आम्ही लेखी स्वरूपामध्ये तयार करणार आहोत. एक पत्रक तयार करणार आहोत. ते पत्रक प्रत्येक गावाच्या सरपंचामार्फत तिथल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रत्येक गावच्या घरी पोहोचवणार आहोत आणि त्यांना ही जी उपसा सिंचन योजना आहे ही किती महत्त्वाची आहे, किती फायदेशीर आहे, आपल्याला 25 वर्षे कशा प्रकारे या शासनाने किंवा या लोकप्रतिनिधींकडनं आपल्याला आजपर्यंत ही आपली योजना का झालेली नाही आणि आपण का मतदानावर बहिष्कार घालायचा आहे हे लेखी स्वरूपामध्ये आम्ही ते तयार करून प्रत्येकाच्या घरी प्रत्येक गावामध्ये पोहोचवणार आहोत. त्यानंतर आम्ही हे पोहोचवत असताना त्यांच्या शंकाचं निरसन आम्ही तिथं करणार आहोत आणि मग त्याप्रमाणे या प्रत्येक गावामध्ये या नियोजन करायचं ठरलेलं आहे. आजच्या मीटिंगमध्ये शासन स्तरावरून आपल्याला म्हणजे मतदान करावे यासाठी काही शासनाच्या प्रतिनिधींचं तहसीलदार असतील, गट विकास अधिकारी असतील किंवा इतर कोणी असतील त्यांचा काही संपर्क झाला का? अजून तर नाही. या आत्ताच्या सुरुवातीच्या काळामध्ये झाला होता, त्याप्रमाणे मिटिंगही झाली होती, ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. पण आता या अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचा शासकीय पातळीवरून किंवा कुठूनही संपर्क झालेला नाही. राजकीय नेते कोण आले का भेटायला? अजून राजकीय नेत्यांनी सुद्धा अशी प्रत्यक्ष आमच्या व्यक्तिगत लोकांना कोणाला भेटले असतील तर माहीत नाही, पण सगळ्यांच्या एकत्र संपर्कामध्ये तसं कोणी काही आलेलं नाही. संपर्क करण्याचा कोणा प्रयत्न झाला का फोनद्वारे? व्यक्तिगत लेवलला काही लोकांना तो प्रयत्न झालेला आहे, कोणाचे काही लोकांना फोन आलेले आहेत, पण आम्ही काही त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. कारण आमचा हा निर्णय जो आहे तो सामूहिक आहे. कुणी एकाने आम्ही निर्णय घेण्यासारखा निर्णय नसल्यामुळं आम्ही त्यांना कोणालाही तशा प्रकारचं काही आश्वासन किंवा त्यांना अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. मध्यंतरी आपण खासदारांनाही भेटला होता. खासदारांनी सुद्धा आपल्याला रेटीवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती आचारसंहिता उठल्यानंतर ते पूर्ण करून देऊ अशा प्रकारचं सांगितलं होतं. त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटला होता. हो. तरी सुद्धा तुम्ही मतदानाच्या बहिष्कारावर का थांबला? नाही, आज रोजी आपल्याला त्यांनी काही जरी सांगितलं तरी आम्ही त्या मतदार आमचा विश्वास सोडलेला आहे. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आचारसंहितेचं झाल्याच्या नंतर आम्ही निवडून आल्याच्या नंतर पुन्हा आम्ही तुमचं काम करू, मार्गी लावू असं त्यांनी सांगितलं होतं. पण बरेच काळ इथून पाठीमागे गेलेला आहे काळ. त्या काळात आतापत्र आश्वासनाचीच पूर्तता झालेली, ह्याच्या पलीकडे कामच झालेलं नाही. त्याच्यामुळं आम्ही आमच्या रेटीवाडी उपसा सिंचनच्या माध्यमातून जे आमचे 40 गावचे लोक आहेत ही आम्ही कुणालाही आश्वासनाला न बळी पडता आम्ही बहिष्कारावर ठाम राहणार. सध्या उजनी पूर्णपणे आटलेली आहे आणि उजनी आटल्यामुळं करमाळा तालुका आणि सोलापूर जिल्हा ताणलेला आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा अशा प्रकारची ही मोठी प्रमाणात मागणी होती आणि कुकडी प्रकल्पाचं जर बघितलं तर त्या पाण्यानं मोठ्या प्रमाणात 40 गावची तहान भागणार होती. आता सध्याची काय परिस्थिती आहे पाणी नसल्यामुळं? आज अशी हेळसांड झाली या की आज मुक्या जनावराला पाणी नाही, माणसाला पाणी नाही, वाडी वस्तीवर पाणी नाही. आणि जर तुम्ही हेच जर पाणी जर पाठीमागचं जर काळात जर वरनं जी आपलं हक्काचं पाणी जी होतं ही जर उजनीत सुटलेलं असतं तर आज तीच पाणी रेटीवाडीद्वारे
या ठिकाणी वर जिथं ठरलेला पॉईंट आहे पोंदवडी चाऱ्याच्या त्या चाऱ्यावर जर सुटलेला असता तर आज आपल्याला हे टँकर लावणं किंवा ही लोकांची हालापेष्टा झालीच नसती ना. आणि शेतीला तर पाणी झालंच असतं, परंतु अर्धा करमाळा तालुका पूर्ण ओलिताखाली आला असता. आजही दिवस बघायला भेटलं नसतं. तुम्हाला चाऱ्या छावण्या टाकायची गरज भासली नसती, तुम्हाला टँकर लावायची गरज भासली नसती, तुमचं उत्पन्नात वाढ झाली असती. आणि शासनालाही मोकार तुमचा भुर्दंड सोसावा लागतोय आज, ही सोसावा लागला नसता दंड. आणि इथून पाठीमागं नाही का छावण्या टाकल्या, चारा उपलब्ध करून दिला, इथून मोर आता टँकर. मीच माझ्या अंजंडोमध्ये टँकर चालू केला आहे. तर मला वाटतं 25-27 दिवस मला ते टँकर चालू करायला वेळ गेला. तोपर्यंत लोकांचे ताण काय अवस्था झाली ते आम्हाला माहिती. म्हणून येणाऱ्या काळात कुठलं जरी काय जरी असलं तरी आमचं जी करमाळा तालुक्याचं काय TMC पाणी असेल ते आमचं एकच म्हणणं शेतकऱ्यांचं, किंवा रेटेवाडी उपसा सिंचनद्वारे आम्हाला कुकडीचं पाणी उजनीत सोडून उजनीतनं रेटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करून त्यांनी तात्काळ एकच वर्षाचं काम आहे ती, एका वर्षात काम होऊ शकतं. शासनाने आता दुसरीकडे मला सांगा तुम्ही की ते काय पुलाला पैसे टाकले, ते गोळेगाव ते डिकसळ, पुन्हा दुसरा आपला ते शिरसोडी ते कुगाव इथं टाकले, मंगळवेढ्याला टाकले, पुन्हा लाकडी लिंबोडी इथं पैसे टाकले, त्यांचं काम चालू झालं. मग तसं क्षुल्लक कारण होतं ना, शासनाच्या हिशोबाने क्षुल्लक कारण आहे. जर 500 कोटी रुपये या रेटेवाडी उपसा सिंचनसाठी जर टाकले असते तर आज तुम्हाला सांगतो ही योजना जर कार्यान्वित झाली असती, करमाळा तालुक्यावर ही पाळी येणारच नाही. 1000% आम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती. म्हणून आम्ही येणाऱ्या काळात काही जरी असलं, कुठलं जरी काय असलं तरी आम्ही 100% बहिष्कारावर ठाम 40-45 गावची लोक आहोत. 40 ते 45 गावचं लोकसंख्या किती आहे किंवा मतदार किती आहे? साधारण 70-75 हजार ह्या 40 गावचं म्हणजे मतदान आहे. मग ही उद्याच्याला निर्णायक मतदान आहे. मग 70-75 मतदान जरी एका बाजूला जात असेल किंवा बहिष्कार घालत असेल तरी शासनाने ठरवायचे. आणि शासनाने आमचे सगळ्या शेतकऱ्यांचं काय असेल ते म्हणणं ऐकून घेऊन त्यांनी तात्काळ प्रश्न सोडवायचा आहे. मांगी तलावाच्या लाभ क्षेत्रामध्ये आपण येत आहे आणि खांबेवाडीचे ग्रामस्थ म्हणून आपण या ठिकाणी आहात. त्या ठिकाणच्या लोकांना आपण कशा प्रकारे रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीचं महत्त्व सांगणार आहे? रिटेवाडी उपसा संघर्ष समितीचं जर पाणी मांगी तलावामध्ये जर आलं तर मांगी लाभ क्षेत्रातील जवळजवळ 20 ते 22 गावं ही पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहेत. आणि ह्याचा प्रचार आम्ही ह्या 20-22 गावामध्ये केलेला पण आहे की रिटेवाडी उपसा सिंचन योजना जर मंजूर झाली तर त्याचा फायदा मांगी लाभ क्षेत्रातील सर्व गावांना त्याचा फायदा होणार आहे. ह्याचा प्रचार आम्ही सर्व 20-22 गावामध्ये केलेला पण आहे. सध्या 40 गावांचा विचार करता तिथले लोकप्रतिनिधी सातत्यानं हजर राहत आहेत, परंतु मांगी लाभ क्षेत्रातील जे प्रतिनिधी आहेत, सरपंच, उपसरपंच किंवा त्यांचे सदस्य, ते कुठेतरी कमी पडताना दिसतात. विषय असा झाला की फक्त सुरुवातीला रेटेवाडी 40 गावचाच विषय झाला ना, आणि नंतर मांगी लाभ क्षेत्राचा ज्यावेळेस विषय त्याच्यात आला की मांगी सुद्धा रेटेवाडी उपसा ह्याच्यात समाविष्ट होत आहे. त्याच्यानंतर मग आम्ही ही बाकीची जी 15-20 गाव आहेत ही 15-20 गाव ह्याच्यात सामावून घेतली, इन्व्हॉल्व झालेत. 15 गावांचं किती मतदान आहे? 15 गावाचं मतदान तरी 20-25 हजाराच्या आसपास असं. साधारणतः लाखभर मतांचं सर्व फटका बसणार आहे म्हणजे लोकप्रतिनिधी कुठले? कमीत कमी या 40 आणि 10-15 म्हणजे 55 गाव टोटल. जरी 55 गावातल्या समजा वाड्या वस्त्या जर त्याच्यात काय धरल्या म्हणजे ग्रामपंचायती जवळजवळ 40-42 ग्रामपंचायती येतात. ह्या 42 ग्रामपंचायतीचा एका ग्रामपंचायतीचा म्हणजे मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीत ना, तरी एका ग्रामपंचायतीचं 3-4 हजार जरी मतदान धरलं तर लांब जात आहे. 15 60-65-70 हजाराच्या पुढे मतदान जात आहे. म्हणजे जवळजवळ निम्मा तालुका रेटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी बहिष्काराच्या सध्या तयारीत आहे. ही काळ्या दगडावची पांढरी एक निम्मा तालुका.